तुमच्यासुद्धा लहान बाळांचं वजन खूप जास्त कमी आहे का? आणि त्यालासुद्धा खाण्यापिण्याचा खूप जास्त कंटाळा आहे का? त्यालासुद्धा रोज-रोज तोच नाश्ता करून खूप जास्त कंटाळा येतोय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्याआधी सकाळचा उठून मी पटकन चहा वगैरे करून घेतला होता, कारण चहाशिवाय आमच्या घरात सुरुवात नसते. चहा मी घेत नाहीये, पण ह्यांना चहा रोज लागतो. आणि मी असे मस्त मोड आलेले मूग भिजवून घेतले होते आणि मूग स्वच्छ धुवून वगैरे घेतले. त्याच्यात 3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि एक मिरची घेतली होती आणि त्यात थोडंसं मी जिरं टाकलं होतं, अगदी 1 चमचा टाकलं होतं आणि ना ते पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचं होतं. आता नेहमी काय होतं ना, की मुगाचे आपण नुसते डोसे करून घेतो, त्यात काय ॲड करतो नाही करतो, पण ह्यावेळेस ना मी थोडंसं ह्याच्यात 2 चमचे ओट्स घेतले होते आणि ते चांगले भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतले होते. त्यानंतर मी 1 चमचा त्याच्यामध्ये मखाना पावडर टाकली होती. बॅटर मस्त झालं होतं. तव्यावरती 1 चमचा तूप टाकलं होतं आणि बारीक गॅसवरती आहे ना डोसे केले होते. मस्त डोसे करून घ्यायचे. आता तुम्ही याला डोसे म्हणा, धिरडं म्हणा, काही म्हणा, पण जो आपण पदार्थ करतोय ना तो आपल्या बाळाने खूप जास्त पोटभर खावा हेच आपल्याला असं वाटतं. आणि मला पर्सनली असं वाटतं की मी जे करते ना ते माझ्या मुलीने खूप जास्त पोटभर खावा आणि ते ताटातलं अन्न तिने पूर्ण संपवावं. आणि असा सेम नाश्ता जर तुम्ही तुमच्या मुलांना जर केला ना तर त्यांनाही तो खरंच खूप जास्त आवडेल. आणि खरं सांगू का, ह्या जागी जर मी पोहे केले असते ना तर आतापर्यंत माझ्या लेकीने ते पोहे ना बाहेर जाऊन पक्ष्यांना देऊन आली असती खायला. आणि माऊलांना हा नाश्ता एवढा आवडायला लागला की हा माऊला नाश्ता 2दा तरी आठवड्यातून लागतो. त्यानंतर राहिलेल्या मुगाची मी आम्हाला इकडे उसळ करून घेतली होती, कारण दुपारच्या जेवणात आम्हाला उसळ खायची होती. सो त्याच्यामुळे मी इकडे उसळ करून घेतली. त्यानंतर आमची जेवणं झाली आणि मी थोडं ब्लिंकिटवरून माझं पार्सल मागवलं होतं, ते सुद्धा आलं होतं. घरातली सगळी कामं वगैरे आवरून मी पुण्यात गेले होते, कारण ह्यांचं काम होतं पुण्यामध्ये. आणि येताना मला भाजीला पण घेऊन यायचं होतं. सो नंतर भाजी घेऊन आले, घरी आले, देवपूजा झाली, घरातली सगळी आवरावर झाली, जेवण बनवलं, जेवण केलं आणि असं संपवला मी माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.